तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी, आरटी या पाचही संस्थांपैकी कुठल्याही संस्थेत जर तुमचं सिलेक्शन झालं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही सर्वात आधी कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक मिळून जाईल. कारण अपकमिंग सर्व अपडेट, एकूण एक अपडेट आणि जे येणाऱ्या अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्व प्रशिक्षण योजनेच्या, त्या सर्व तुम्हाला आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मिळत राहील. तर ही जी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं बघू शकता. भटक्या जमाती गट क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा 2025-26 स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण केंद्रात रुजू होण्याकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सर्वसाधारण सूचना आहे. तर या सूचना काय आहे ते आपण जाणून घेऊ. तर सर्वात आधी इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, प्रवेश प्रक्रियेसाठी खालीलपैकी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. एक, तुमचं आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, त्यानंतर पदवी उत्तीर्ण गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र किंवा उच्च शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र लागेल. विद्यार्थ्यांना पदवीत विद्यार्थी मित्रांनो 60% आवश्यक आहे किंवा त्यापेक्षा अधिक गुण असावे. ठीक आहे. मूळ कागदपत्रे व स्वयं छायांकित झेरॉक्स यांची जी आहे विद्यार्थी मित्रांनो, झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे चारही डॉक्युमेंटची. ओके. त्यानंतर प्रशिक्षण केंद्राचे नाव व पत्ता, संपर्क क्रमांक इथे दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी पुणे येथील. ओके. संपर्काचा पत्ता आहे तो सुद्धा दिलेला आहे इथे. तर संपर्क क्रमांक श्याम भोसले सरांचा नंबर आहे विद्यार्थी. त्यानंतर माधुरी मॅडमचा आहे, पोपटे. ठीक आहे. त्यानंतर इथे ईमेल ID सुद्धा आहे. त्यानंतर इथे पत्ता दिलेला आहे पूर्ण. ओके. त्यानंतर तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर प्रशिक्षण केंद्रात रुजू होणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वसाधारण सूचना ज्या आहेत त्या आपण वाचून घेऊ, जे विद्यार्थ्यांना फ्युचरसाठी इम्पॉर्टंट आहे. तर सर्वात पहिली अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक्षण रुजू होणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास व्यवस्था, भोजन इत्यादी स्वतः करावी लागेल याची नोंद घ्यावी. स्वतः करावी लागेल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 2, कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास किंवा यापूर्वी महाज्योतीच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्यास आढळल्यास, तसेच महाराष्ट्र शासनाच्या सारथी या संस्थेत निवड यादीत समावेश असल्यास आढळल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल. ओके. त्यानंतर 3, ज्या विद्यार्थ्याची निवड 2025-26 मध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांतर्गत एकापेक्षा जास्त प्रशिक्षणाकरता झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांनी कोणत्याही एकाच प्रशिक्षणाकरिता संबंधित प्रशिक्षण संस्थेत प्रवेश करण्यात यावे. जर तुमची एकापेक्षा जास्त योजनेत तुम्ही सिलेक्ट झाले असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला एकाच योजनेचा एका वर्षी लाभ जो आहे तो घेता येईल. ओके. त्यानंतर महाज्योतीला लोअर टू हायर योजनेचा लाभ घेता येत नाही. बार्टी, TRTI, RTला घेता येतो. त्यानंतर सोबत जोडण्यात आलेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांच्या कागदपत्राची पडताळणी करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्थेत प्रवेश देण्यात येईल. तसेच कोणत्याही प्रकारची पुरविण्यात आलेली माहिती चुकीची आढळून आल्यास सदर विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द करण्यात येईल. 5, सदर प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 5/1/2026 रोजीपर्यंत प्रशिक्षण संस्थेत रुजू 5 तारखेपर्यंत जे आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून द्या अकॅडमीत जाऊन. त्यानंतर सदर योजनेसाठी दुबार लाभाकरिता अर्ज केलेल्या अपात्र विद्यार्थ्यांची यादी सदर परिपत्रकासह प्रसिद्ध करण्यात येईल. जे विद्यार्थी बोगस आहे, ठीक आहे, किंवा ज्यांनी एकापेक्षा जास्त वेळा महाज्योतीचा लाभ घेतलेला आहे, अशा जर महाज्योतीला आढळून आलेच विद्यार्थी, तर त्यांची अपात्र यादी लागते विद्यार्थी मित्रांनो, महाज्योतीच्या संकेतस्थळावर आपल्याला पाहायला मिळून जाईल. ठीक आहे. अशा प्रकारची माहिती होती. अशाच प्रकारची लिंक जी आहे विद्यार्थी मित्रांनो, आता बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी, आरटी या पाचही संस्थांतील ज्यांचीही कॉमन एंट्रन्स टेस्ट झाली होती त्या सर्व विद्यार्थ्यांना येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. अशाच प्रकारची लिंक तुम्हाला तुमच्या जीमेल बॉक्समध्ये येईल एक अकॅडमी प्रेफरन्ससाठी. त्यानंतर तुम्हाला अकॅडमी अलॉट होणार आहे. अकॅडमी अलॉट झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अकॅडमीमध्ये मॅन्युअली जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावे लागेल. तर तुम्ही अजूनही डॉक्युमेंट रेडी केलेलं नसेल तर रेडी करून द्या विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचंही सिलेक्शन यादी आणि वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल. ओके. अपकमिंग सर्व अपडेटसाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला आपला व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. कोणतेही डाऊट्स असल्यास विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला व्हॉट्सॲपवर मेसेजसुद्धा करू शकता. माझा नंबरसुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून देईल. धन्यवाद.